कल्याण ग्रामीण मधून तुम्ही उमेदवार आहात. थोडंसं आपण कल्याण ग्रामीण बद्दल बोलूया, की 2009ला तुमचे बंधू इथे आमदार झाले. त्यांनी भोईर यांचा पराभव केला. भोईर नाही, रमेश म्हात्रेंचा केला. रमेश म्हात्रेंचा पराभव केला. 2014ला सुभाष भोईर झाले. त्यांनी दादांचा पराभव, तुमच्या भावाचा पराभव केला आणि तुम्ही रमेश म्हात्रेंचा पराभव केला. तिरंगी लढत आहे. नक्की लढत तुमची कोणाची? नाही, लढत ही तिरंगी दुरंगी असली तर लढतच असते, म्हणजे काय विषय नाहीये. परंतु तुम्ही बघायला जाल तर हा इथे जो मतदारसंघ तयार झाल्यापासून 2009 पासून मनसे आणि शिवसेना यांच्यातच लढत होते. पारंपरिक तसं चालत आलंय. आमदार रिपीट होत नाही. हा, होत नाही. भीती वाटते. घर झालं ना रिपीट. आमच्यावर लोकांचं प्रेम आहे, समाजाचं प्रेम आहे पाटील घराण्यावर. त्यांना माहिती आहे ते ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी होत असतील, पण हे इमानदार आहेत, प्रामाणिक आहेत, हप्तेखोर नाही आहेत, खंडणीखोर नाही आहेत, टक्केवारीखोर नाही आहेत. एक प्रेम आहे या लोकांचं. कुठेतरी आगरी समाजातला एक थोडा आम्हाला कोपरा त्यांनी मान पण देऊन ठेवला. इतर पण म्हणजे फक्त आगरी समाज नाही, त्यांनी रिपीट केला की. कल्याण ग्रामीण गेल्या 5 वर्षात काय तुम्ही विकास काम केला आणि निवडून आला तर परत काय करायची? कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ असं तुम्ही बघाल तर कोरी पाटी हा तुम्हाला एक चांगल्या सुनियोजित प्रकारे डेव्हलप करता येईल, याचं तुम्हाला एक चांगलं प्लॅनिंग करता येईल. म्हणजे इथे बुलेट ट्रेन येते आता, ITP प्रोजेक्ट मला वाटतं ठाणे जिल्ह्यात इथेच चालू आहे मोठे मोठे. तर अशा वेळेस तुम्ही पहिला विचारलं की काय कामं केली, तर इथे सगळ्यात म्हणजे आमदार म्हणून जो काम केला असेल तर 14 गावं माझी जी गेली 15 वर्षे लढा देत होती की नवी मुंबईत आम्हाला समाविष्ट करा, ती त्याच्यातनं नवी मुंबईतनं बाहेर पडलेली. आज ती 14 गावं आत गेली नवी मुंबईत. तिथे येत्या 5 वर्षात त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ही गावं काढली तर घेतली पालिकेत, तेव्हा जो उत्तर आला त्याच्यात असं दिलं की घ्यायला हरकत नाही, परंतु या गावांसाठी 5 वर्षात 5,900 कोटी टप्प्याटप्प्यात काय बोलतात ते इन्फ्रा डेव्हलप करावं लागेल आणि 500 कोटी गावांसाठी हे करावं लागेल. तर आता या गावांना साधारण 5,500 6,000 कोटी 5 वर्षात येईल. म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणात तिथे निधी मिळणार आहे. माझी 27 गावं जी इथले भूमिपुत्रांची मागणी होती की पालिकेतनं काढा आम्हाला KDMC मधनं आणि आमची वेगळी नगरपालिका बनवा, तो विषय मी विधान भवनात मांडला. त्याच्यावर निर्णय झाला, परंतु कुठेतरी समाजाला असं खितपत ठेवायचं ना म्हणून ती 18 गावं काढली. मूळ मागणी आमची तशीच आहे आणि तो कोर्टात विषय पेंडिंग आहे. तो असेल. इथला अमृत योजना मी आमदार झाल्यापर्यंत चालू नव्हती झाली, ती बऱ्यापैकी पुढे नेली. आता पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. 85% कामं झालेली आहेत. तिच्यासाठी टाक्यांना जागा मिळत नव्हत्या, तर त्या जागेवर जाऊन खाजगी लोकांकडनं किंवा बिल्डर्सकडनं किंवा अजून काय सूचना असतील ती केलेली आहे. इथले रस्ते चांगले केलेले आहेत. इथे कल्याण शिलफाटा रोडला मल्टिपल एक्सेस पाहिजे, अनेक पर्याय पाहिजेत, त्याच्यावर काम चालू आहे. डोंबिवली मुंब्रा जो रेल्वे समांतर रस्ते व्हाया दिवा, त्याची मागणी रेटून धरतोय. इथे धरण असायला पाहिजे, ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. स्टेमचा जो पाणी कोटा आहे तो संपूर्ण KDMC साठी आम्ही वापरू शकतो. जो नवी मुंबईला दिला होता, रिझर्व कोटा होता आमचा, नवी मुंबईला दिला होता, ती वाढत होती. पण त्याचा स्वतःचा डॅम झाल्यावर तो आमच्याच तसा रिझर्व आहे अजून, परंतु तो आम्ही कोणी बाकीच्या राजकारण्यांनी घेतला नाही. त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि सर्व होत असताना या भागाचा एक चांगल्या सुनियोजित प्रकारे कसा विकास होईल याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने कामही करणार आहोत पुढे.